बघा, धर्म या विषयावर मी कालही व्हिडिओ दिला आहे. परत सांगावंसं वाटतं. काय धर्माची खरी व्याख्या काय आहे आणि या धर्माच्या नावाखाली आज या जगामध्ये खरंच क्यू येते. बुडताचे जनन देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. या धर्माच्या नावाखाली आज मोठमोठे कोट्याधीश झाले. बाबा बुवा आणि एक पोट भरायचं साधन झालं. धर्म म्हणजे काय झालं? पोट भरायचं साधन झालं. तर धर्म काय? धर्म म्हणजे काय? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीनपती दलित तयाला जाऊन सुखवावे. जगाला प्रेम अर्पावे. बघा, भगवंताने गीतेमध्ये पहिला श्लोक आहे, यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. ज्या टायमाला अधर्म माजतो त्या टायमाला मी अवतार घेतो. आणि मग लोकांनी धर्म, कोणी काही म्हणायचं त्याला धर्म म्हणायचं. खरा धर्म काय आहे? मी जगल आणि त्याला जगू देईल. आज काय झालं? मी माझं भरून दुसऱ्याचा विचार करल, त्याचं नाव काय? संस्कृती. आज काय काय म्हणतात आम्ही संस्कृतीचं काम करतो. काय डोंबलं करतात. संस्कृती म्हणजे काय? माझं भरून त्याला घासभर देईल, ही संस्कृती. आणि माझंच पोट भरलं पाहिजे, याचं नाव विकृती. आणि मग आज समाजामध्ये विकृती माजलेली. आज बघा, अमेरिका समृद्ध देश आहे जगामध्ये, काहीच कमी नाही, तरी तो इराणच्या पाठीमागं लागला आहे. पण त्याला धर्म म्हणायचं आहे का? आणि त्याच्यामुळं, त्या युद्धामुळं आज संपूर्ण जगाला इंधन, गॅस, पेट्रोल, डिझेल याचे परिणाम भोगावे लागतील. मग याला धर्म म्हणायचं आहे का? आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. त्याला काय? विनाशकाळ विपरीत बुद्धी. त्याचा नाश जवळ आलेला आहे म्हणून तो तसा करू राहिला आहे. आणि मग मी जगल आणि त्याला जगूल, हे आंबेडकराला कळलं. काय? आंबेडकराला ज्या वेळेला त्याने राजघटना लिहिली आणि त्यांनी कोणता धर्म स्वीकारला? बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्माची तत्त्वे इतकी मस्त आहेत. आज इगतपूरला धम्मगिरी केंद्र आहे, तिथं मी 11 दिवस गेलो होतो आणि तिथं धर्म म्हणजे काय हे शिकवलं गेलं. धर्माची तत्त्व काय, माणसांना कसं वागावं, कसं रगावं. आज आपल्या शरीरामध्ये 6 विकार आहे: काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार. या 6 विकारापासून तो काय करतो? प्रवृत्त करतो आणि वाईट कर्म करतो. मग ज्या वेळेला पूर्वी नवनाथ काय करायचे? त्यांना दीक्षा दिली का ध्यानाला बसायचे. जो ध्यानाला बसल त्याच्या शरीरातून काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे निघून जायचे. आजचा माणूस आहे ना, एकाग्रता होत नाही, ध्यानाला बसत नाही, वेळ नाही हो. अरे सारखा धावतो आणि मग तो काय करतो त्यालाही कळत नाही. त्याची हानी करतो आणि दुसऱ्याची हानी करतो. म्हणून निदान सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास ज्या वेळेला तुम्ही ध्यानधारणा कराल, त्यावेळेला तुमचे हृदयविकार, तुमचे मेंदूचे विकार, अनेक विकार नाहीसे होतील. म्हणून मी आयुर्वेद तज्ज्ञ सांगितले 6 रस सांगितलेत. आणि 7वा रस कोणता? ब्रह्मरस. हा ब्रह्मरस कुठं मिळतो? तिथं धम्मगिरी केंद्रात मिळतो. आजही आहे हिमालयामध्ये काही साधू संत ध्यानाला बसतात, ब्रह्मरस सेवन करतात. आणि आपल्यापाशी ब्रह्मरस हा नाहीच आहे. धावतो निसता येड्यावाने धावतो. हरीण काय करते? धावती. बिंबीत काय आहे? तिच्या श्वास आहे आणि कस्तुरी, आणि ती बाहेर गवशीती, तिला मिळत नाही, थकून संपून जाते. एक माणसाने काय केलं होतं? साधूपाशी होता आणि त्याला काय, त्याच्यापाशी परीस होता आणि तो परीस त्याला घ्यायचा होता. तर तो साधू तो परीस लोखंडापाशी ठेवला होता, पण तो फडक्यात बांधलेला होता. आणि तो तिकडून आनंतर साधूला म्हणतो, परीस कुठे? इथं ठेवला. पण त्याचं सोनं काय नाही झालं? अरे तो फडक्यात बांधलेलं आहे. तसं आपलं शरीर हे परीस आहे. हा मानव देह कोण आहे? परीस आहे, हिरा आहे. आणि तो कशाला? या 6 विकारात बांधलेला आहे. आणि हे 6 विकार सोडायचं ठिकाण कोण आहे? धम्मगिरी केंद्र. आज मोठमोठे बाबांनी चुत्या बनवलं, देवस्थानांनी चुत्या बनवलं, पैसा अमाप आहे. आणि आज शेतकऱ्याची काय हालत आहे? अरे शेतकरी काय करतो? कष्ट करतो,
कसं तरी कमवतो, गावाचा दबाव असतो, गावाला सप्ताह बसतो, तो वर्गणी देतो आणि त्या बाबा लोकांच्या घशात घालतात. आणि बाबा लोक मोठमोठ्या आलिशान गाड्यामध्ये फिरतात धर्माच्या देवाच्या कशी काय. तर तुकाराम महाराज सांगितलं, येथे कैसा देव, तिथं पोट भरायचं साधन झालं. हे देव नाही आहे, हे तुमचा व्यवसाय झाला. म्हणून प्रत्येकाने सावध व्हा. या बुवाबाबांच्या या धर्माच्या नावाखाली खरा देव कुठे आपल्या हृदयात आहे, खरा देव कुठे निसर्गात आहे, चंद्र सूर्य हवा पाणी. खरा देव कुठे आईबापात आहे, खरा त्या प्राणी मात्रात आहे. हा देव विसरून गेले आणि इकडं तिकडं धावले. ते कृपा करून इकडं तिकडं धावू नका. आता तरी उघडा डोळे, मातेची आखोळे, दगड आला आता तरी सावध व्हा आणि खरी धर्माची व्याख्या करून घ्या. आपल्या हृदयात देव आहे. शांत व्हा, समाधानी व्हा, एकाग्र व्हा. सकाळ संध्याकाळ ध्यानधारणा करा आणि आईवडिलांची सेवा करा. तुमची मुलं तुमचे करतील. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज जय.